नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपली जी काही सीरीज चालू आहे, त्या सीरीजमधले जी पहिला व्हिडिओ मी टाकला होता, तुम्ही बघितला असाल करवंदाची चटणी आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण छान असं फळ घेऊन येणार आहे, जे सगळ्यांच्या आवडीचं आहे आणि आता कोकणामध्ये सगळ्यांच्या घरासमोर ते झाडसुद्धा असतं आणि सगळ्या झाडांवरती ते लागलेलं असतं आणि लोकं आवडीने खातात. तर ते काय आहे ते पण तुम्हाला सांगते. तर तुम्ही पहिला जर भाग बघितला नसेल, पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल, तर नक्की बघा, आवडेल तुम्हाला. आणि आता कोकणामध्ये सुट्ट्या वगैरे मुलांना लागतात आणि मग गावी वगैरे येतात. मग ह्याचा जो आस्वाद आहे आपल्याकडे करवंद असतील, काही असेल, तर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि आत्ता जरी तुम्ही कोकणात आलात, तर नक्की करवंद वगैरे खा, कारण की आता हा सीझन आहे. आता एप्रिल-मेच्या दरम्यान करवंद पिकायला लागतील त्याच्यामुळे. तर चला, दुसरं फळ काय ते मी तुम्हाला सांगते. पण त्याआधीच व्हिडिओवरती नवीन असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे सगळे जे काही व्हिडिओज असतील, ते तुमच्यासमोर म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येईल. तर आपला फर्स्ट भाग होता करवंदाची चटणी. तर आज मी दुसरं फळ घेऊन आले, त्याचं पण नाव आहे, तुम्हाला डायरेक्ट दाखवतेच. तर हे बघा, तर हे काय आहे? बघितलं-बघितलं काही जण ओळखतील सुद्धा. तर ही आहे कुहरी. तर आता ही तुम्हाला वरून थोडी ना अशी काळपट दिसेल. 2 दिवस झालेत, सो मी एक आणली आहे घरात, पण टाईम नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं चला आज करूयाच. तर ही आहे कुहरी. आतमधला जो काही गाभा आहे किंवा आतमधला जो काही गर आहे, तो चांगला आहे. वरची जी साल आहे ना, ती फक्त थोडी ब्राऊन झाली किंवा वरचे जे काटे आहेत ना, ते थोडे ब्राऊन झालेत. बाकी आतला जो काही गर आहे, तो खूप चांगला आहे. आणि ह्या ज्या कुहऱ्या आहेत, त्या प्रत्येकाच्या घरासमोर तुम्हाला बघायला मिळतील. ह्या सीझनमध्ये आंबे, फणस, काजू असतील, कोकम असतील, हे मोठ्या प्रमाणात आता लागायला लागलेले आहेत. काही तर फळं लवकर आले, त्याच्यामुळे पिकायचे पण चान्सेस फार लवकर आहेत. तर आज आपण बनवणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल, की कोहरीपासून काय-काय बनतं. तर कोहरीची तिळगुळातली भाजी बनते. त्याच्यानंतर कोलम टाकून पण केली जाते भाजी. दुसरी नंतर बघायला गेलं तर मसाल्यामध्ये पण केली जाते. पण आज आपण कापं बनवणार आहोत. जी आपण जशी बटाट्याची कापं बनवतो, त्याच्यानंतर सुरणाची कापं बनवतो, आपले जे काही वांगी वगैरे असतात त्याची कापं बनवतो. त्याच पद्धतीने आज आपण कोहरीची कापं बनवणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल, बघा कशा पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. आणि आता आपण ही पण सोलणार सुद्धा आहोत. आता काहींना प्रश्न असा असतो, यार कोहरी सोलायची कशी? जे नवीन असतात, ज्यांनी कधी कोहरी कापलेली नसते, सालं काढलेली नसतात किंवा हे जे काटे दिसतात ना, ते कधी काढलेले नसतात. तर ही कशी सोलायची ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण डायरेक्ट आता सुरुवात करू कोहरीची कापं. तर सगळ्यात आधी ना मी इथे पहिला कॅमेरा सेट केला आणि नंतर ना आता इथे मी कापायला घेतलं आहे आणि जसं कसं कापायचं आहे पण तुम्ही बघून घ्या. तुम्ही जे काही हत्यार वापरणार असाल ना त्याच्यावरती तुम्ही तेल वगैरे लावून घ्या. गोडं तेल असेल किंवा खोबरेल तेल असेल तरी काय चालू शकतं. आता इथे मी सुरीला ना इथे पहिलं लावून घेते आणि त्याच्यानंतरच मग कापणार, कारण की चीक खूप असणार. आता कोहऱ्या एकदम कोवळ्या असतात त्याच्यामुळे चिकाचं प्रमाण जास्ती असतं. जेव्हा आपला फणस पण असतो बघा, फणसाला पण चीक मोठ्या प्रमाणात असतो. जरी जून असला तरी आता काही फणस चिकेरे पण असतात. हे बघा चीक बघा किती आला. तर हा चीक आहे ना, तर असा चीक येतो. तर ते पाणी पण मी एका साईडला घेतलं जेणेकरून तो चीक त्याच्यात सगळा जावा यासाठी. कोवळी आहे त्याच्यामुळे ना खूप चीक आहे. तर आता आपल्याला वरची जी काही साल आहे ना, म्हणजे जे काही दात दात म्हणण्यापेक्षा असे टोकरे-टोकरे जे काही दिसतात ना, ते आपण आता काढून घेणार आहोत. म्हणजे वरची पूर्ण साल काढून घेणार आहोत. हे बघा मी आता पाण्यामध्ये टाकून ठेवलं जेणेकरून सगळं जे काही चीक असेल ते पाण्यामध्ये साचेल. तर ते पाण्याचा पण उपयोग केला आहे. आता कोहरी लहान आहे त्याच्यामुळे ना काप पण थोडे लहानच येतील. तर कोहरी जशी मोठी असेल त्याच्याप्रमाणे काप पण येतात. तर मेन टास्क हा असतो की कोहरीची जी काही साल असते ना ती काढावी लागते आपल्याला, कारण की ते मेन असतं. तर इथे मी आता ना ह्याच्याने चीक पूर्ण हे काय केलं आहे बघा. कागदाने पूर्ण चीक आहे ना तो पूर्ण असं पुसून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे कपडा वगैरे असेल किंवा काही असेल त्याच्याने तुम्ही करू शकता, कारण की कोवळी आहे त्याच्यामुळे तिला जास्ती आहे. आता इथे मी 2 तुकडे केले आणि 2 तुकडे केल्यानंतर मग आपण वरची जी काही साल आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि एक आहे ते पाण्यात टाकणार आहोत. चीक बघा किती आहे. तर हे पाण्यात इथे टाकलं आहे आणि एक आहे ते आता मी पूर्ण सोलायला घेणार आहे. तुम्ही कोयतीचा वापर करत असेल तर कोयतीला पण तुम्ही खोबरेल तेल, गोडं तेल लावून घेऊ शकता. माझ्या मते सुरी तुम्ही वापरा, कारण की सुरी कम्फर्टेबल असते आपल्या हातामध्ये पकडण्यासाठी वगैरे. आणि हे कोवळी आहे त्याच्यामुळे ह्याचं पटकन निघेल साल. हे जे पाव आहे ना ते आता आपण काढणार आहोत. पाव अजिबात आपण घेणार नाही आहोत. तर ही जी मधली पाव आहे ना ते आपण काढून टाकणार आहोत आणि मग आपण जी काही कापं बनवणार आहोत ती फणसाची
कोहरीची कापं बनवणार आहोत. मधला जो पाव आहे तो आपण का नाही वापरणार, कारण की पाव चांगला नसतो, त्याच्यामुळे आपण ते काय घेणार नाही आहोत. जसं की बरक्या फणसामध्ये पण असतं बघा पाव, आणि काप्या फणसामध्ये पण असतं. तर आता इथे बघा मी कट करायला घेतलंय, तर ही जी साल आहे ना ती आपण आता काढून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने काढून घ्यायची, आणि नंतर मग सुरीला तेल लावलं ना तरी सुरीचं जे काही चीक आहे ते सुरीला लागणार नाही. तर ते मी आता काढून घेतलंय बघा. कसं चीक बघा येतोय बाहेर, तर असं ना चीक येणार बाहेर, त्यामुळे आपल्याला तेल लावायचं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सीझन आहे, तर या सीझनमध्ये तुम्ही हे बनवू शकता. अवेलेबल आहेत कोहऱ्या. तर इथे बघा मी बऱ्यापैकी सोलून घेतलं आहे. तुम्ही जसं त्याला सोला ना तसं तो लाल होत जाणार, जोपर्यंत तुम्ही पाण्यात नाही टाकत तोपर्यंत. आता हे ते सोलून झाले, आता मधले जे काही हे आहे पाव आहे ते आता आपण काढून घेणार आहोत. आणि कलर बघा कोहरीचा थोडासा लाल झाला आहे, तर तसंच होतं जसं बटाटा कापल्यानंतर तुम्ही जरा 5 मिनटं जरी बाहेर राहिला तरी लाल होतं, त्याच पद्धतीने कोहरी पण लाल होते. तर इथे आता मी तुकडे करायला घेतलेले आहेत, आणि मधली जी पाव आहे ती पण आपण काढणार आहोत. थोडे तुम्हाला जाड हवे असतील किंवा पातळ हवे असेल तसे, कारण की शेकायला पण तेवढंच लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. तर इतर बघा मी आता कट केलं आहे मस्तपैकी, आणि आता मधली जी पाव आहे त्यात आपण काढणार आहोत. तर मी 2 मध्ये तुकडे केलेत. म्हणजे जी काही पहिला जो काप आहे त्याच्यामध्ये 2 तुकडे करून मधली जी पाव आहे ना ती काढून टाकलेली आहे. हे बघा आता पाव मी एका ह्याच्याने हाताने काढून टाकले. हे बघा. तर ह्याची जी साईज आहे ती छोटी येणार, कारण की आपली कोहरी छोटी आहे त्याच्यामुळे. तुम्हाला जर मोठी साईज हवी असेल तर तुम्ही मोठी कोहरीसुद्धा करू शकता. आणि आता या सीझनमध्ये गऱ्यांची सुद्धा भाजी वगैरे केली जाते, कारण की यावेळेस फणस, करवंद, आंबे खूप लवकर आहेत त्याच्यामुळे. तर इथं मी पाण्यात टाकलं, जेणेकरून कुठेतरी चीक वगैरे असेल तरी तो निघून जाईल. तर असं मी पाण्यामध्ये कट करून सगळे टाकलेले आहेत, आणि आपली जी काही पाण्यामध्ये कोहरी आहे ती पण आपण तशीच कट करून घेणार आहोत. तर तुम्ही अशा प्रकारे कट करून घेऊ शकता. वरची साल अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. तर इथे मी सगळे एका साईडने जे काही हे आहे आपला पाव आहे कोहरीच्या आतला, त्यात आपण इथे काढून घेणार आहोत. तर ही जर पद्धत तुम्हाला आवडली तर नक्की करा, आणि अशा पद्धतीने तुम्ही कोहरी सोलू शकता, किंवा कोहरीची जी काही साल आहे ती तुम्ही काढू शकता. तर इथे बघा हे सगळे मी एका साईडने जे काही पाव होते ते काढले आहे. मुळात कोहरी खूप अशी ना मऊ आहे, त्याच्यामुळे ना जास्ती काही तकलीफ नाही लागत आहे, कारण की जून नाही झाले त्याच्यामुळे इझिली साल त्याची निघते आहे. हे बघा पाण्यात टाकले. तर इथे ना मी पाण्यात टाकले आहेत, आणि जे दुसरं कापायचं होतं ना 2 तुकडे केल्यानंतर दुसरं पण मी कापून घेतलेलं आहे आणि पाण्यात टाकलं आहे. चीक जेणेकरून सगळं जावं यासाठी. आता तुमच्या हाताला किंवा ह्याला वगैरे कुठे जर चीक लागलं ना तर एक खोबरेल तेल किंवा गोडं तेल वापरायचं. गोडं तेल म्हणजे आपण जे ह्याला वापरतो, जेवणामध्ये वापरतो ना ते वापरायचं. त्याच्याने ना मस्त चीक जातो. आता बघा माझ्या पण हाताला चीक होता, पण मी तेल वगैरे लावलं आणि गेलं. तर असे तुम्ही काप करा. आतला जो काही हे आहे पाव आहे ती काढून टाकायची, आणि त्याच्यानंतर छान धुवून घ्यायचं 2दा. तर इथे बघा मी पाण्यात टाकलं आहे. आता तसं बघायला गेलं तर कोहरी छोटी, तर त्याच्यामुळे त्याचा जो सर्कल आहे ना तो पण छोटा आहे. जर कोहरी तुमची मोठी असेल तर तुम्ही त्याचे छानपैकी असे ना मोठे असे आकार येतील. तर आता इथे मी चांगले धुवून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर ज्याला जे मसाले वगैरे आपण टाकणार आहोत ते तुम्हाला दाखवते. तर चला धुवून घेऊया एकदा. तर इथे बघा मी छान धुवून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे काही मसाले टाकणार आहोत ते आता तुम्हाला दाखवते मी. तर पहिलं आपण आगळ टाकणार आहोत. आगळ टाकण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे थोडासा आंबट, आणि जर खायला छानपैकी लागावं यासाठी थोडं टाकायचं. कारण ना खूप आंबट असतं, गावठी आहे आपल्या घरामध्ये बनलेलं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. हे बघा मी याच्यामध्ये मसाला वगैरे टाकते. त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला टाका. तर इथे माझ्याकडे गरम मसाला आहे, तर मी इथे गरम मसाला पण थोडा टाकते. जास्ती नाही टाकायचं, नाहीतर थोडं ना असं अपकारा बसतो, म्हणजे असं थोडं तिखट लागल्यासारखं होतं. थोडा मी याच्यामध्ये खातो मसाला पण ॲड करते, थोडासा, जास्ती नाही. आता त्याच्यामध्ये मी थोडं ना असं काळी मिरीची पावडर थोडी टाकते आहे. सो एक छान स्वाद पण येईल, आणि स्मेल पण मस्त येईल, आणि खायला पण छान लागेल. त्याच्यामध्ये थोडं मी काळी मिरीची पावडर टाकते.
तर ही बघा, ही आता आपण बनवलेली आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची आपल्याला. जशी आपण मच्छी फ्राय करतो ना, त्याच पद्धतीने हे फ्राय करायचे आहेत. त्यासाठी बघा, मी इथे आता पीठ घेतलं आहे तांदळाचं. तुम्हाला जर रवा हवा असेल तुम्ही रव्याचं पण घेऊ शकता. पण रवा जर जाड असेल ना, थोडा बारीक करून घ्यायचा. तर त्याच्यामध्ये मी इथे पीठ घेतलं तांदळाचं, त्याच्यामध्ये मी इथे मसाला टाकते. तर तुम्ही रवा असेल तुम्ही रवा घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता. तांदळाच्या पिठाने एक जरा क्रंचीनेस येतो, एक जरा कुरकुरीत छानपैकी होतं. त्याच्यामुळे इथे मी घेतलं आहे. तर हे मी साईडला ठेवते. आता हे आहे ना, ते आपण छानपैकी लावून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. सो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की करा. आता सीझन आहे कोहऱ्यांचा, तर ह्या सीझनमध्ये कोहऱ्या वगैरे मिळतात. तुम्ही इझिली बनवू शकता. तर ह्याच्यामध्ये मसाले मी सगळे टाकले, तुम्ही बघितले असाल. आपलं अजून एक राहील ते म्हणजे मीठ. चवीला आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आता हे आहे ना, सगळे छानपैकी एकजीव करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे आपलं रेडी झालेलं आहे. मी सगळं मसाले जे काही टाकले ते छानपैकी लावून घेतलेले आहेत आणि इथे आपलं पीठ पण रेडी झालं आहे. तर याच्यामध्ये फक्त मी मसाला टाकला आहे. तर हे ना आपण 5 मिनटं तसंच ठेवणार आहोत, जेणेकरून जे मसाले आहेत ना ते छान मुरावे, छान चवावे यासाठी. तुमच्याकडे जे कोणतेही मसाले असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जसे आपण बटाट्याचे कापं बनवतो ना त्या पद्धतीने. तर मी पण फर्स्ट टाईम बनवते. तर बघा, आवडलं तर तुम्ही पण करू शकता. तर आता आपण ना 5 मिनटं असेच ठेवणार आहोत. छानपैकी मुरू देत, मसाले वगैरे छान लागू देत आणि त्याच्यानंतर मग आपण छानपैकी शालो फ्राय करणार आहोत. तिथं आपलं पीठ पण रेडी आहे. मग 5 मिनिटांनी आपण ठेवणार आहोत आता त्यांना. तर इथे आता मी पॅन ठेवला आहे गरम करत. तर आता आपण ना याच्यामध्ये आपण लावून घेणार आहोत आता. पूर्ण मस्तपैकी ना बघा, कलर बघा किती छान आला आहे. तर आता आपण हे पिठामध्ये ना मस्तपैकी लावून घेऊया पीठ याला. तुमच्याकडे आगळ वगैरे असेल तरी पण तुम्ही टाकू शकता किंवा कोकमाचं पाणी जरी तुमच्याकडे असेल तरी टाकू शकता. एक छान चव पण येते आणि एक जरा आंबट असं मस्तपैकी. तर हे बघा, मी आता इथे लावून ठेवते. सो जशी आपण मच्छी फ्राय करतो ना, सेम तसेच. आता तुम्ही तसं बघायला गेलं तर आम्ही जी सुरणाची कापं केली होती ती आधी उकळवून घेतली होती पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग शालो फ्राय केलेली. तुम्ही तसं पण करू शकता, पण जास्ती शिजवून काही उपयोग नाही, नाहीतर मग त्याचे ना तुकडे तुकडे होणार आणि हे पटकन शिजतात. त्याच्यामुळे मी डायरेक्ट त्यांना मीठ मसाला लावले, शिजवलं नाही. तर डायरेक्ट आपली पॅनवरती ते शालो फ्राय करणार. आपण तेल टाकून घेऊया. छान गरम होऊ दे तेल, त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तेल अजून थोडं तापलं की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तेल तापले आता आपलं. आता मी टाकते एक एक. छान मंद आचेवर तळून घ्यायच्या, नाही तर हे तुम्ही जर फास्ट गॅसवर ठेवलं ना तर ते करपून जाणार आणि आतमध्ये शिजणार नाही. आणि थोडे मी स्लाईस ना जे काही स्लाईस आहेत ते मी थोडे ना जाड कापले त्याच्यामुळे. हे बघा, हे असे आता आपण घेणार आहोत सगळे टाकून. सो रवा पण टाकू शकता, रव्याने पण एक छान क्रंचीपणा येतो. पण रवा आता माझ्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी इथे पीठ वापरते. तुम्ही पीठ पण वापरू शकता, त्याच्याने पण एक क्रंचीपणा येतो तांदळाच्या पिठामुळे. तर मस्तपैकी शालो फ्राय आपण करून घेणार आहोत. तर हे बघा, फायनली मी सगळे छानपैकी टाकलेले आहेत आता छानपैकी शालो फ्राय करायला. तर हे बघा, हे आता आपण छान मंद आचेवरती छानपैकी भाजून घेणार आहोत. आणि बघा, मस्त दिसतात ना, दिसायला बघा किती छान दिसतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आकाराने छोटे आहे, कारण की आपली कोरी छोटी होती त्याच्यामुळे त्याचे जे काही कापं आहेत ती छोटी आहेत, पण एक नंबर दिसतात. ते बघा, पूर्ण शालो फ्राय झाले की छान दिसते. सो तुम्हाला परत एकदा सांगते, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपली जी कोकणी फ्रूट सिरीज आहे तिला नक्की फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा अशी रेसिपी
बनवू शकता. दुपारच्या जेवणामध्ये वगैरे तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला स्नॅक्स वगैरे पण खायचं असेल तरी तुम्ही हे बनवू शकता. एकदम क्रंची लागतात. तर बघा मस्तपैकी आपण मंद आचेवरती ना शांतपणे फ्राय करून घेणार आहोत. अजिबात लगेच काय आपण असं हे नाही करणार आहोत. छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. तर ना तुम्हाला मध्ये आवाज वगैरे येईल कारण की आपल्याकडे पक्षी वगैरे आहेत, पोपट वगैरे आहे, त्याचा आवाज येईल ओरडण्याचा. तर हे बघा. तर हे मी ना आता एक एक पलटी करते. हे बघा मस्त झालेत बघा एकदम ब्राऊन ब्राऊन. तर फायनली आपली सुरणाची जी कापं आहेत ती रेडी झाली आहेत. तर बघा अशी काहीतरी दिसत आहेत मस्तपैकी. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. आणि आपल्या कोकणी सिरीज जी काही आहे फ्रूट सिरीजला लाईक करायला, शेअर करायला आणि त्याच्यावरती ज्या काही व्हिडिओ येतील त्याला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर चला आता इथे थांबणार आपण. सो तुम्हाला मी सगळी रेसिपी दाखवली आहे. काय तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा जे काही सांगते तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता. तर ही आपली फणसाच्या पुरीची कापं रेडी आहेत. तर चला आता इथे थांबूया. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.